नमस्कार, मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्डमध्ये. सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही. आपण ऐकत आहात अपरिहार्य. दर्पणने आश्चर्याने समोर पाहिलं. तरीच तिला वाटत होतं की त्या दिवशी ती इथेच आली होती. आल्यापासून तिला ही जागा ओळखीची वाटत होती. त्या दिवशी ती रात्रीची आल्यामुळे तिला नीटसं आठवत नव्हतं, पण आता तिला समजलं होतं की ती कुठे आहे ते. अरे वा, शेफ समर, आज तुम्ही चक्क ह्या वेळेला घरी आहात. तामसने आनंदाने समरला मिठी मारत विचारलं. अरे, निघतच होतो मी आता. समर हसत त्याला मिठी मारत म्हणाला. ह्यांना हसता पण येतं. दर्पण समरला हसताना पाहून आश्चर्याने म्हणाली. दरवाजा उघडा पाहून मला वाटलं की दीदी आली US वरून. समर त्याला पाहून म्हणाला. अरे नाही, ह्यांना घर पाहायचं होतं त्यामुळे आलो होतो. तामस दर्पणकडे इशारा करत म्हणाला. दर्पण आश्चर्याने दोघांना पाहत होती. दर्पणचा चेहरा स्पष्टपणे सांगत होता की ती समरला इथे पाहून आश्चर्यचकित झाली आहे. तिला असं पाहून मात्र समर गालात हसला. प्लीज ओळख करू नका देऊ, प्लीज प्लीज ओळख करू नका देऊ. दर्पण मनातच म्हणाली. अच्छा, हाय डॉक्टर राव. समर तिच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव पाहून म्हणाला. हाय मिस्टर भोसले. अवघडून हात हलवत दर्पण म्हणाली. तुम्ही ओळखता का एकमेकांना? तामसने आश्चर्याने विचारलं. हो, स्वतःच्या डॉक्टर आहेत ह्या. समर म्हणाला. अरे वा, मग चांगलं आहे की दर्पण. हे तुझे शेजारी आहेत. बरं झालं ते ओळख आहे तुमची. तामस म्हणाला. दादा, यार प्लीज सोड ना मला हॉस्पिटलमध्ये. तसं पण उशीर झाला आहे रे मला. आतून मौर्यचा आवाज आला. मौर्य होता का हा? तामसने हसत विचारलं. हो. समर हसत म्हणाला. दर्पण, उशीर होतोय ना तुला? चल मग भेटू आपण समर. येतो मी परत तुला भेटायला. तामस घाईने म्हणाला. अरे अरे थांब ना, मी जातोय ना मौर्यला सोडायला. तो आता ह्यांच्याच हॉस्पिटलमध्ये आहे. समर पटकन म्हणाला. अच्छा, पण अरे मी सोडलं असतं बाईकवर. तामस म्हणाला. दादा यार सोड की मला. म्हणत एक बूट हातात घेऊन मौर्य बाहेर आला. समोर तामस आणि दर्पणला पाहून त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आलं. दर्पणला अचानक समोर पाहून मौर्यला क्षणभर काही सुचलंच नाही. डॉक्टर राव? मौर्य तिच्याकडे बोट करून गोंधळून म्हणाला. गुड मॉर्निंग डॉक्टर भोसले. हातातल्या बुटाकडे इशारा करत दर्पण म्हणाली. मौर्यने पटकन शूज खाली टाकला आणि खांद्यावर असलेली बॅग व्यवस्थित केली. त्याने शूज पायात घातला आणि मग दर्पणला पाहिलं. अरे पण ह्याला सोडायला जावं लागेलच ना मला. समर तामसला पाहून म्हणाला. हो मग ठीक आहे. दर्पण, जाशील ह्यांच्या सोबत? तामसने दर्पणला पाहून विचारलं. हो जाईल ना. दर्पण तामसला पाहून म्हणाली. ठीक आहे मग तू शिफ्ट हो, मग आपण भेटू डिनरसाठी तुझ्या इथे. तामस तिला पाहून म्हणाला. चालेल ना. दर्पण म्हणाली. चलो बाय. म्हणत तामसने दर्पणला एका बाजूने मिठी मारली. समर आणि मौर्यला बाय करून तो निघून गेला. समरने दर्पणला एकदा पाहिलं आणि मौर्यला एकदा. माझ्या मते तुम्हाला उशीर झाला आहे ना? समर वेळ पाहून म्हणाला. अरे देवा मौर्य, अरे चल बाबा. मौर्यच्या बॅगला पकडून लिफ्टकडे नेत ती म्हणाली. समरने दोघांना असं पाहिलं आणि तो गालात हसला. तोही त्यांच्या मागे लिफ्ट मध्ये आला. तिघेही खाली आले. समरने पार्किंग मधून गाडी आणली. लवकर. दर्पण घाईने आत बसत म्हणाली. मौर्य आणि ती मागच्या सीटवर बसले.
समरने दोघांना पाहिलं. ड्रायव्हर समजला आहे का मला? समरने आरशातून पाहत विचारलं. दर्पणने मौर्यला पाहिलं तर तो शर्टच्या पायांचे बटन्स लावत होता. तिने डोक्याला हात लावला. अरे यार म्हणत दर्पण घाईने उतरून पुढे येऊन बसली. चला आता, त्याला पाहून हात जोडत दर्पण म्हणाली. समरने गाडी काढली. मौर्य दर्पणला विचारत होता की ती इथे का आली होती वगैरे. तू शिफ्ट होते खरंच? मौर्यने आनंदाने विचारलं. हो, अरे तिकडे मला घर रिकामं करायला सांगितलं आहे. तामस माझा लहानपणीचा मित्र आहे, त्यामुळे तो म्हणाला की जेवढं भाडं तिकडं देत होती तेवढंच इथे दे. दर्पण आनंदाने मौर्यला पाहून म्हणाली. अरे वा, हे बरं झालं. मौर्य आनंदाने म्हणाला. हे एक बरं झालं की ही आता जवळ राहत आहे, ते माझी धावपळ कमी होईल. समर मनातच विचार करून सुस्कारा सोडत म्हणाला. समरने गाडी बाजूला घेतली. दर्पणने बाहेर पाहिलं तर ते पोहोचले होते. ओह, आलो पण आपण. थँक्यू मिस्टर समर, दर्पण त्याला पाहून म्हणाली. ती घाईने उतरली. समर काही बोलणार होता पण तोपर्यंत दर्पण उतरली होती. मौर्य पण उतरला आणि दोघेही धावत हॉस्पिटल गेटकडे गेले. अगं आय कार्ड! दर्पणच्या पायाजवळ कार्ड पडलेलं पाहून समर पटकन उतरला. गाडी लॉक करून त्याने पुढे जाऊन कार्ड उचललं आणि दर्पणला पाहिलं तर ती गेटच्या आत गेली होती. ही मुलगी पण ना, समर स्वतःशी म्हणाला. समर परत येऊन गाडीमध्ये बसला. त्याने गाडी गेटमधून आत घेतली. आता त्याला आत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याने गाडी हॉस्पिटलच्या पार्किंग मध्ये लावली. डॉक्टर राव आहेत का? समरने रिसेप्शनिस्टला विचारलं. चेकअप आहे? रिसेप्शनिस्टने विचारलं. आय कार्ड द्यायचं आहे त्यांचं त्यांना, समर म्हणाला. आत्ताच तो ओपीडी मध्ये गेले आहेत. इथून लेफ्टला गेलात की 2 नंबरच्या ओपीडी मध्ये पहा, रिसेप्शनिस्ट म्हणाली. समर तिकडे निघाला. तो सरळ ओपीडी कडे आला. त्याने दरवाजातून पाहिलं तर दर्पण डोक्याला हात लावून मौर्य समोर बसली होती. अगं भेटेल आय कार्ड दर्पण दुसरं, मौर्य तिला समजावत होता. सिनियर डॉक्टर जर आले तर माझा क्लास लावतील ते डॉक्टर भोसले, दर्पण काळजीने म्हणाली. थोडं लक्ष देऊन चालायचं ना मग, म्हणत समर आत आला. तुम्ही इथे? दर्पणने आश्चर्याने विचारलं. हे घ्या, म्हणत त्याने आय कार्ड दर्पणच्या हातात दिलं. ओह थँक्यू, दर्पण त्याला पाहून म्हणाली. मौर्य काही म्हणणार तेच पेशंट आत आले. समरने समजून घेतला आणि तो तिथून निघाला. तो बाहेर आला आणि त्याने हॉस्पिटलमध्ये नजर टाकली. आलोच आहे तर काम करूनच जाऊया, म्हणत तो पहिल्या मजल्याकडे निघाला. वर येऊन तो सरळ वेदच्या केबिन समोर आला. केबिन समोर उभं राहून त्याने बोटं मोडली आणि दरवाजावर नॉक न करताच तो आत आला. आज जे दृश्य होतं ते पाहून त्याने कपाळावर 2 बोटं घासली. सुधार यार, समर त्याला पाहून म्हणाला. नंतर भेटतो. टेबलवर बसलेल्या नर्सला पाहून वेद म्हणाला आणि तिला जायचा इशारा केला. नर्सने उतरून ड्रेस व्यवस्थित केला आणि शर्मेने नजर झुकवत ती बाहेर पळाली. समर आत आला. वेदने हाताची घडी घातली आणि त्याला पाहिलं. मिस्टर भोसले, कसं येणं केलं? वेदने विचारलं. तुम्ही लोकांना तपासता, मग म्हटलं मीच तुम्हाला तपासावं. डॉक्टर आहात ना, असं काम करताना लाज नाही वाटत? समरने रागाने विचारलं. लाज काय वाटायची समर, ह्यात गरजा असतात प्रत्येक माणसाच्या, वेद त्याला पाहून म्हणाला. अच्छा, गरजा असतात नाही का, म्हणत समर वेद समोर येऊन उभा राहिला. हो तर, पण तुम्ही कोणासाठी बोलताय? वेदने विचारलं. दर्पण,
दूर राहायचं हा तिच्यापासून. समर शक्य तेवढ्या शांततेत म्हणाला. ओ, डॉक्टर रावने नवीन आशिक बनवलं आहे वाटतं. वेद हसत म्हणाला. समरने चेहरा एका बाजूला केला आणि तोही हसला. परत वेदकडे पाहत त्याने त्याच्या नाकावर जोरदार पंच मारला. वेदने कळवळत नाक पकडलं. समर भोसले, तुला काय वाटतं, मला तुझ्याबद्दल आणि सिमीवानबद्दल माहिती नाहीये का? नाक हातात पकडत वेद म्हणाला. परत एकदा बोल, समरने विचारलं. ऐक, मला तुझ्याबद्दल आणि सिमीवानबद्दल माहिती आहे समर. मौर्य पण त्याचा एक हिस्सा आहे ना? वेद टिशूने नाक पुसत म्हणाला. डॉक्टर वेद, विसरून जायचं हे, म्हणत समरने वेदच्या डोळ्यात पाहिलं. तुमची जादू माझ्यावर चालणार नाही, वेद हसत म्हणाला. समर झटकन त्याच्यापासून दूर झाला. वेदला वरून खालपर्यंत पाहत समरने काहीतरी विचार केला. प्लॅन तर तसा तुला मारायचाच होता, पण आता तू जिवंत राहशील, समर वेदला पाहून म्हणाला. बर, वेद हसत म्हणाला. सिमीवानबद्दल कसं कळालं तुला? समरने शांतपणे विचारलं. काही घेणं देणं नाहीये समर तुझं. फक्त एवढं लक्षात ठेव की तुमचा काळ आता संपत आलाय. राज्य आता दुसऱ्या कोणाचं तरी असेल. खुणाशी हास्य करत वेद म्हणाला.